फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत, या कर्माच्या सिद्धांतावर आपण एक संकल्प सोडलेला आहे. कर्माचा सिद्धांत आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आपल्या आयुष्यात अनेक सुखदुःख समस्या यांना आपण सामोरे जात असतो. पण हा काय प्रकार आहे? आपण नेहमी आपल्या नशिबाला दोष देतो आणि हे माझ्या नशिबात नाहीये, हे माझ्या नशिबात असल्यामुळे घडलंय, अशा सगळ्या गोष्टी आपण नशिबावर सोडून देतो. पण नक्की काय आहे, कशामुळे हे घडतं? तर हा कर्माचा सिद्धांत आपल्याला हे व्यवस्थित समजावू शकेल. तर या कर्माच्या सिद्धांतात आपण दर गुरुवारी वेगवेगळे अध्याय उलगडत चाललो आहोत. आजच्या दिवशी मी गेल्या गुरुवारी सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी आपण शिकूया कर्म भोगण्यासाठी देहधारणा आवश्यक आहे आणि कर्मात बेरीज वजाबाकी नाही. पहिल्यापासून मी एकच सांगत आलोय की ही सगळी साधन आहे. आपल्याला शरीर मिळालंय, हे शरीर सुद्धा एक साधन आहे. जीवात्म्याला, जो आत्मा आहे, परमात्म्याचा अंश स्वरूप जो आत्मा आहे, त्या आत्म्याला जीवात्मा आपण म्हणतो आणि तो परमात्मा म्हणजे शिवात्मा, हे मी नेहमीच सांगतो. तर हा जो जीवात्मा आहे, या जीवात्म्याने आतापर्यंतच्या आयुष्यात किंवा पूर्वजन्मे अनेक जन्मोजन्मी जी कर्म करून ठेवलेली आहेत, ती कर्म त्याची फळं भोगण्यासाठी हा देह म्हणजे एक साधन आहे. हे साधन मिळाल्याशिवाय आपल्याला ही कर्मभोग भोगता येणार नाही. मग ते शरीर कुठच्याही योनीतलं असू दे, कुठच्याही योनीतलं हे शरीर असलं, मनुष्याचंच असलं पाहिजे असं नाही. पण आपल्याला या गोष्टी कधी कळतात, जेव्हा मन असलेला मनुष्य या योनीमध्ये आपण जन्म घेतो. तर आज आपण समजूया की शुभ कार्याचे फळ सुख, अशुभ कार्याचे फळ दुःख. पण ही दोन्ही भोगण्यासाठी देह धारण करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण देह हे कर्मफळ भोगण्यासाठी मिळालेलं साधन आहे. या कारणे कोणीही जन्म मरणाच्या चक्रातून सुटूच शकत नाही. जन्म मरणाचं चक्र आहे. जन्म घ्यायचा, पुन्हा मरण, मरण पुन्हा जन्म, हे चक्र जन्म मरणाचं आपल्या आयुष्यात चालूच आहे. आपल्या पूर्ण जीवात्मा म्हणून आपण जन्माला येतो, पुन्हा आपण अनंतात लीन होतो, पुन्हा नवीन शरीर, नवीन देह, हे सगळं चक्र चालू असतं. याच्यातून आपण सुटू शकत नाही. आणि जोवर जन्म मरणाच्या चक्रात हा जीवात्मा अडकलेला आहे, तोवर त्याला मोक्ष प्राप्ती नाही. बरेच लोक हे मला प्रश्न विचारतायत की मग मोक्ष प्राप्ती मला कधी मिळणार? तर हा एक प्रश्न आताच मी लिहून घेतलाय, तो वाचून दाखवतो, कारण संदर्भ तसा आलेला आहे. सुजाता शिर्के यांनी प्रश्न विचारलेला आहे. श्री स्वामी समर्थ आई गुरुमाऊली नाथस्वामी, धर्म अर्थ काम आणि मोक्ष यावरचं विश्लेषण खूप छान होतं. धन्यवाद. सुरुवातीला थोडं अवघड वाटत होतं, पण सोप्या पद्धतीने उदाहरण देऊन आपण ते सोपं केलं. आपल्याला समजणं हे फार महत्वाचं आहे. सोप्यात सोपी तुम्हाला जी मी उदाहरणं देण्याचा प्रयत्न करतो की आपण रोजच्या आयुष्यात जी उदाहरणं आपल्या समोर असतात, ज्या गोष्टी आपल्या समोर असतात, त्यातून मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो. तर यांचा पुढे असा प्रश्न आहे, माझा एक प्रश्न आहे, मोक्ष म्हणजे काय?
माणसाला मोक्ष प्राप्ती कधी होते? माणसाचा जन्म हा त्याचे प्रारब्ध भोगण्यासाठी होतो. मग चांगले वाईट कर्म कसेही असो, हे सतत घडतच जाणार. मग त्याला मोक्ष प्राप्ती कधी होते? तर कदाचित आज आपण जे शिकतोय त्याच्यातून सुजाता शिर्के यांचा जो उत्तम प्रश्न आहे त्याचं आपण उत्तर शोधूया. आता आपण कोणीही जन्म मरणाच्या चक्रातून सुटू शकत नाही हे नक्की झालं, आणि जोवर जन्म मरणाच्या चक्रात हा जीवात्मा अडकलेला आहे तोवर त्याला मोक्ष प्राप्ती नाही. पूर्ण भोग भोगल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही. तुम्ही नवीन कर्म करत असताना मी पहिल्यापासून सांगितलंय. तुम्ही जर माझ्या गेल्या 5 अध्याय 5 भागांमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एक प्रकर्षाने गोष्ट जाणवेल. ती म्हणजे प्रत्येक वेळेला मी सांगितलेलं आहे की सजगतेने काम करा, सजग व्हा, सत्सत विवेक बुद्धी जागृत करा, विवेक जागृत करा, आणि जी कर्म करताय त्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून आपल्या हातून वाईट कर्म वाम मार्ग आपल्याकडून घडू नये, आपल्याकडून वाम मार्गावर जाणं होऊ नये. हे जर तुम्ही लक्ष ठेवलं तर एक ना एक दिवस हा भोगांचा जो पर्व, भोगांचं जे पर्व आहे ते नक्की कधीतरी संपेल, आणि नंतर मोक्ष प्राप्ती कशी आपण हळूहळू शिकणार आहोत. मी अगोदर पण बऱ्याच वेळेला हे समजावलंय, पण यानंतर आज काय आपल्याला शिकायचं ते हेच आहे की देहच धारण करण्यापासून मुक्तता या परिस्थितीचे नाव मोक्ष. देहच धारण करण्यापासूनच आपल्याला मुक्तता होणार, या परिस्थितीचं नाव मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय? तर मुक्ती, या सगळ्या चक्रातून मुक्ती मिळणं. पण ती मुक्ती मिळण्यासाठी हे साधन देह आहे, तो देहच धारण करायला पाहिजे, त्याशिवाय मुक्तता होणार नाही. ते देह धारण करण्यापासून मुक्तता मिळणार, आणि त्या परिस्थितीचं नाव मोक्ष. जोवर शुभ व अशुभ कर्माचा साठा संचितात बाकी आहे, मी अगोदरच सांगितलं, जोपर्यंत शुभ किंवा अशुभ कर्मांचा साठा संचितात बाकी आहे तोपर्यंत जन्म मरण चक्र चालूच राहणार. देह धारण करावयास लागणे हेच खरे बंधन आहे. देह धारण करायला लागलं हे बंधन आहे. ज्या दिवशी हे सगळे कर्माचे भोग संपतील तेव्हा ह्या बंधनातून मुक्त होणार आपण. म्हणजेच काय होणार? तर आपल्याला मुक्ती मिळणार, मोक्ष मिळणार. तर शुभ कर्माचे फळ सुख ते भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू सोन्याची बेडी आहे, सोन्याची हातकडी सारखंच आहे. आपल्याला हे जीवन प्राप्त व्हावं म्हणून आपण आपल्याला पुढचा जन्म पण मनुष्याचाच मिळावा, चांगल्या घरात मी जन्माला यावं, हे सगळं आपण या जन्मात मागतो. अजाणतेपणी आपण कर्माच्या बंधनात स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी लागणार जे बंधन आहे, जे सोन्याची बेडी आहे, ती आपण मागून घेतो. तर शुभ कर्माचे फळ सुख ते भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू सोन्याची बेडी, आणि अशुभ कर्माचे फळ दुःख ते भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू लोखंडाची बेडी. बेडी ही बेडीच आहे, सोन्याची असो किंवा लोखंडाची असो, परंतु दोन्ही प्रकारची कर्मे भोगण्यासाठी देह धारण करावाच लागतो, त्यापासून मुक्ती नाही. म्हणजे कर्म शुभ असो वा अशुभ जीवात्म्याला जन्म मरण रूपी बेड्यात अडकून ठेवतेच. बेडी सोन्याची असो वा लोखंडाची, दोन्ही बंधनकारकच आहेत. काही करा, सोन्याची बेडी ही बेडीच आहे, लोखंडाची बेडी ही बेडीच आहे. शुभ कर्म जे आपण केलेत त्याचे भोग भोगण्यासाठी आपल्याला जणू सोन्याची बेडी हातात घालून घ्यावी लागते, म्हणजे देह धारण करावा लागतो, जन्म घ्यावा लागतो. सत्पात्री दानाचे फळ काय आहे? सुख. सत्पात्री दान मी अनेक माझ्या प्रवचनातून सांगितलेलं आहे. सत्पात्री दान म्हणजे काय? की ज्याचं पोट भरलेलं आहे, ज्याला सगळं मुबलक मिळालेलं आहे, आपल्याला दान करायचं, आणि आपण अशा व्यक्तीला दान करून त्याचा उपयोग नाही. जिथे गरज आहे तिथे दान करणे, याला सत्पात्री दान म्हणतात. म्हणजे सत्पात्र, पात्र म्हणजे भांड, ते असं असावं की जिथे त्या गोष्टीची खरी गरज आहे तिथे ती दान पोचणं, याला सत्पात्री दान म्हणतो. आपल्याला कोणीतरी सांगतं की बाबा हे अमुक अमुक दान कर, आपल्याला दान करायचं असतं, आपण मागे पुढे पाहत नाही, कोणाला तरी वस्तू देतो आणि त्या बंधनातून मुक्त होतो. कसल्या बंधनातून? दान करणं. आपल्याला बंधन वाटतं. एखादी गोष्ट एखाद्या ज्योतिषांनी सांगितलेली असते की कोणी गुरूंनी सांगितलेली असते की बाबा हे अमुक अमुक कार्य झाल्यावर तुम्हाला हे दान करायचंय. मग दान करताना आपण मनुष्याचा विचार समोर करत नाही, कारण तुम्ही हे बरोबर आहे म्हणता
की आजच्या काळात अशी गरज असलेली माणसं सहजासहजी भेटत नाहीत, बरोबर आहे. पण तरी सुद्धा अंतरात्म्यापासून जर तुम्ही एखादी गोष्ट मागितलीत तर ती तुमच्या समोर उभी राहील. कसं मागायचं? तर विचार करायचा की आज मला हे दान करायचं आहे, याला अशी योग्य व्यक्ती मिळो, योग्य प्राणी मिळो, योग्य पशु पक्षी जे हवेत ते मिळो, की ज्यांना भूक लागली, ज्यांना गरज आहे. आणि माझं दान हे सत्पात्री दान घडो. दान करायचं म्हणून करायचं, बरोबर आहे. आणि मग त्यापासून आपण फळांची अपेक्षा करतो, दानही करतो आणि फळांची अपेक्षा करतो. दान सत्पात्री म्हणजे दुसरा एक प्रकार असा आहे, दुसरा त्याचा भाग असा आहे की सत्पात्री दान म्हणजे दान करा पण त्यापासून मिळणाऱ्या फळाचा विचार करू नका. अपेक्षा नंतर आहे, विचारच करायचा नाही की हे मी केलंय म्हणजे मला याच्यातून फळ मिळेल. मी माझ्याकडे येणाऱ्या काही लोकांची कुंडली वगैरे पाहतो आणि पाहतो की कुठची महादशा अंतर्दशा आहे, त्याप्रमाणे मी त्यांना मंत्र देतो. ते मंत्र दिल्यावर मी त्यांना सांगतो की या अमुक अमुक एका ग्रहाचा मंत्र झाला, बीजमंत्र असो, मूलमंत्र असो, कुठचाही मंत्र जो दिला जातो तो त्याच्या अवस्थेप्रमाणे, त्याच्या महादशा अंतर्दशाप्रमाणे दिला जातो. तो दिल्यावर पूर्ण झाला, अमुक एक संख्या पूर्ण करायची असते. प्रत्येक ग्रहाचा मंत्र वेगळा, प्रत्येक ग्रहाचं दान वेगळं. तर तो विधिवत कसा करायचा ते मी सगळ्यांना समजावून सांगतो आणि झाल्यावर त्यांना सांगतो की दान करा. त्यांनी दान करायचं म्हणून कुठेतरी ते करतात आणि मला कळवतात की आम्ही दान केलंय. चुकीचं काहीच नाहीये, दान करणं आहे, सांगितलंय, दान केलं. पण हे करायचं म्हणून न करता मनापासून जर केलं तर ते सत्पात्री दान होतं आणि ते तिथपर्यंत पोचतं. आणि केलेल्या मंत्र म्हणजे काय? मनाला तंत्रवत चालवणारे काही शब्द, काही वाक्य यांचा समुदाय म्हणजे यांचा उच्चार. ते समुदाय, त्या समुदायाचा उच्चार करणं आणि सतत करणं. मंत्रांचा जप एक अमुक एक, आता समजा शनी महाराजांचा मंत्र असेल तर शनी महाराजांचा बीजमंत्र असो किंवा मूलमंत्र असो, तो 23,000 पूर्ण करावा लागतो. 23,000 पूर्ण झाल्यावर मी सांगतो की शनीच्या मंदिरात जा आणि तिळाचं तेल दान करा. दान करा म्हणतो मी, तिथे वाहा सांगत नाही. तुम्ही शनिवारी शनी मंदिरात, मारुती मंदिरात गेलात की त्यांच्यावर तुम्ही तिळाचं तेल ओतता किंवा वाहता चांगल्या भाषेत, तर ते वाहणं वेगळं. आणि दान करणं म्हणजे तिथे मी सांगतो की ती बॉटल असो, जे काय असो किंवा पिशवी असो तेलाची, ती ठेवून या. मग तिथे जो कोणी पुजारी असेल, ज्याला कोणी मिळेल, तो त्याचा काय विनियोग करेल तो त्याचा भाग, त्याच्यात गुंतून राहायचं नसतं. याला दान म्हटलंय. अशा पद्धतीने ह्या मंत्रांची दान असतात. आपण काय करतो? सत्पात्री दानाचं फळ सुख आहे, पण तेही उपभोगण्यासाठी देह धारण करावाच लागतो. सुपात्र दानात च भवेत धनाढ्यो धन प्रभावेन करोति पुण्यम पुण्य प्रभावात सुरलोकवासी पुनर्धनाढ्यो पुनरेव भोगी. बघा, सत्पात्री दान केल्याने माणूस धनवान होतो. धनाच्या प्रभावाने अधिक दान धर्म केला की त्याला पुण्य शरीर प्राप्त होतं, त्यामुळे पुन्हा तो धनवान होतो, पुन्हा पुण्य करतो. अशा रीतीने पुन्हा पुन्हा शरीर धारणेच्या चक्रात तो अजाणतेपणी अडकून राहतो आणि हे चक्र सतत चालू राहतं. आता तुमचा प्रश्न असणार, म्हणजे आम्ही सत्कार्य करूच नाही का? करावं, पण मी सांगितलं त्या पद्धतीने दान करा, त्याचा विचार करू नका. करा, सोडून द्या. नेकी कर दर्या में डाल असं म्हटलं गेलंय. दान करा, मदत करा, जे काही करता येईल काया वाचा मने, ज्या ज्या पद्धतीने. दान म्हणजे काय? पैसाच दिला पाहिजे, धनच दिलं पाहिजे किंवा एखादी संपत्तीची वस्तू वगैरे काही दिलं पाहिजे असं काहीच नाहीये. कुणाला मदत करणं हे एक प्रकारे सुद्धा त्याला त्या वेळेला हवी असलेली मदत देणं हे पण त्याचं दान आहे, त्याच्या ओंजळीत पडलेलं. पण ते कसं की मी हे केलंय तर मला त्याच्यापासून चांगलं मिळावं याचा विचारही करू नये. अपेक्षा सोडूनच, ते अपेक्षा करायचीच नाहीये, पण विचारही येता कामा नये. याला म्हटलंय सत्पात्री दान. आता इथे म्हटलंय सुपात्र दानात च भवेत धनाढ्य. सुपात्र दान केल्यानंतर तो नक्कीच धनाढ्य होणार. धन प्रभावेन करोति पुण्यम, आणि धन मिळाल्याने तो आणखीन पुण्य करणार. पुण्य प्रभावात सुरलोकवासी, पुण्याच्या प्रभावाने तो अजून चांगला जन्म त्याला मिळणार, चांगल्या लोकात त्याचा जन्म होणार. पुनर्धनाढ्यो पुनरेव भोगी, पुन्हा धनाढ्य होणार, पुन्हा तो दान करणार.
आणि पुन्हा त्याला भोग हे भोगावेच लागणार. कुपात्र दानात च भवेत दरिद्र विरुद्ध हे आपण सुपात्र. आता कुपात्र म्हणजे काय? कुपात्र दानात च भवेत दरिद्रो दारिद्र्य दोषेण करोति पापम पापम प्रभावात नरकम प्रयाती पुनरदरिद्र्यो पुनरेव पापी. म्हणजे जसं चांगलं कर्म केलं तर चांगल्या कर्माने तुम्हाला चांगलं जीवन प्राप्त होतं. चांगलं जीवन प्राप्त झाल्यावर पुन्हा दान धर्म आपण करतो आणि पुन्हा आपण देह धारण करण्यास लायक होतो. म्हणजे हे चक्र जसं चालत राहतं तसंच कुपात्र दान, वाईट पद्धतीने कर्म केलीत तर काय होणार? कुपात्र दानाच भवेत दरिद्रो दारिद्र्य दोषेण करोति पापम. कुपात्री दान केल्याने माणूस दरिद्री होतो आणि दारिद्र्य दोषाने मग तो माणूस पापकर्म करायला लागतो. मानवी स्वभाव आहे. पाप प्रभाव वाढला की तो नरकात जातो. अशा रीतीने पाप क्षालनार्थ, पापाचं क्षालन होण्यासाठी पुन्हा 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 देहधारणेचे चक्र सतत चालू राहते. माणूस पाप करो वा पुण्य करो, दोन्ही बाबतीत संसार चक्र उलट वा सुलट दिशेने चालूच राहतं. माणसाने पाप करो वा पुण्य करो, हे दोन्ही कुठची बाब, चांगलं किंवा वाईट कर्म असो, दोन्ही बाबतीत संसार चक्र थांबतं का? नाही थांबत. ते उलट किंवा सुलट कुठच्याही दिशेने चालूच राहतं. त्यात प्रत्येक जीव भरडून निघतो. प्रत्येक जीवाचं अशी अवस्था होते की तो भरडला जातो. त्यात मोक्ष म्हणजे जन्म मरणापासून सुटका मिळतच नाही. जन्म मरणापासून मोक्ष पाहिजे, सुटका पाहिजे, कशी मिळणार? चांगलं किंवा वाईट दोन्ही बाबतीत संसार चक्र एकतर उलट किंवा सुलट दिशेने चालू राहणार आहे आणि त्यात प्रत्येक जीव भरडून निघणार, त्याला मोक्ष मिळणारच नाही. कारण प्रत्येक नवीन जन्मात जीवात्मा नवीन क्रियमाण कर्मे करीतच राहतो आणि त्यातील जी कर्मे तात्कालिक फल देऊन समाप्त होत नाहीत ती संचित रूपाने जीवाच्या खाती म्हणजे अकाउंटमध्ये जमा होतात आणि अशा प्रकारे संचिताचे पर्वतप्राय ढिगारे जमा होत राहतात व त्यातील जी पक्व होऊन प्रारब्ध बनतात ते भोगण्यासाठी जीवात्म्याला अनुरूप देह धारण करावा लागतो आणि पुन्हा त्या जीवना दरम्यान पुढे अनेक जन्म घ्यावे लागतील. अशी नवीन कर्मे तो करत करत करतच राहतो. अनादी काळापासून हे दुष्टचक्र चालत आले आहे व ते अनंत काळ चालूच राहणार आहे. आपण गेल्या जितके भाग झाले त्याच्यात हेच आपण रोज ऐकतोय. पहा, माणूस पाप करो व पुण्य दोन्ही बाबतीत त्याला संसार चक्र उलट सुलट दिशेने ते चालूच राहणार आणि त्याप्रमाणे तो जीव भरडूनच निघणार आहे. त्याला मोक्ष म्हणजे जन्म मरणापासून मुक्ती मिळणार नाही. कारण काय? प्रत्येक नवीन जन्मात जीवात्मा नवीन नवीन क्रियमाण करीतच राहणार आहे, कर्म करीतच राहणार आहे आणि त्यातील जी कर्म त्याच वेळेला फळ देऊन शांत होतील ती ठीक आहे, पण जी शांत होणार नाहीत आणि ती संचित रूपाने त्याच्या खात्यात जमा होणार, हे आपण नेहमी शिकलोय. त्याच्या अगोदरच्या प्रत्येक भागात जर तुम्ही पाहिलं तर हेच तर आहे. एखादं कर्म केलं, तात्कालीन क्रियमाण तात्कालीन फळ मिळालं तर ठीक, अन्यथा ते संचितात संचय होऊन जमा होऊन राहतं आणि मग वेळ आली की प्रारंभ होतो, प्रारब्ध रूपाने भोगावं लागतं. हे आपण शिकलेलोच आहे. तर यासाठी ती भोगण्यासाठी जीवात्म्याला अनुरूप देह धारण करावाच लागतो. अनुरूप देह हे पण आपण गेल्या अध्यायात शिकलो. अनुरूप देह, जसं तुम्ही कर्म केले त्याप्रमाणे तुम्हाला परिस्थिती मिळणार, नातेवाईक वगैरे कुठे तुमचा जन्म होणार हे सुद्धा नक्की होतं. तुम्हाला देहाचा सुदृढ मिळणार, सडपातळ मिळणार, कसं मिळणार किंवा अपंगत्वाने जन्माला येणार, काहीही हे सगळं तुमच्या कर्मभोगांवर अवलंबून असतं. तर पुन्हा त्या जीवादरम्यान पुढे अनेक जन्म त्याला घ्यावे लागतील. अशी नवीन कर्म तो त्या जन्मात करतोच, चांगली किंवा वाईट. अनादी कालापासून हे दुष्ट चक्र चालू आहे आणि हे संपणारच नाही. ते अनंत काळपर्यंत चालूच राहणार आहे. महर्षी पतंजली काय सांगतात? सती मूले तद्विपाकः जातिहिम आयुम भोगाः. जोवर कर्मरूपी फळ मूळ आहे, कर्मरूपी मूळ हे मूळ आहे. आपल्या सगळ्या भोगांचं मूळ काय? कर्म आपण करतोय ते जोपर्यंत आहे तोपर्यंत शरीर रूपी वृक्ष उगवतच राहणार व त्याला जात, आयुष्य व भोग रूपी फळे लागणारच. म्हणजे यातून सुटका नाही. पण मी अगोदरच सांगितलंय सत्पात्री दानाचं महत्व सांगताना, तुम्ही कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. मग एका भागात आपण हे पण शिकलो, असं जर सांगायला गेलं की बाबा तू नोकरी कर,
पण तू पगाराची अपेक्षा करू नकोस. गेल्या भागात आपला झाला होता हा विषय. तर तसं नाहीये. काम, कर्तव्य आणि कर्म याचा सुद्धा जो फरक आहे मी स्पष्ट तुम्हाला समजावून सांगितलंय. कर्म करत असताना ज्याच्यात खऱ्या अर्थाने मर्म अडकलेला आहे. काम म्हणजे काम करायचं म्हणून काम करून टाकलं, आटोपलं. कर्तव्य जी केली पाहिजेत, मग ती कशाही पद्धतीची कर्तव्य आपल्याला मिळालेली असतील ती करायचीच असतात. पण कर्म करताना आपल्या हातात असतं की आपण ती चांगली किंवा वाईट घडवत आपल्या हातून. तर इथे काय म्हटलंय, महर्षी पतंजली सांगतात, सती मुले तद्विपाकः जातीहिम आयुम भोगाः. जोवर कर्मरूपी मूळ आहे तोवर शरीररूपी वृक्ष हा उगवतच राहणार आणि त्याला जात, आयुष्य आणि भोगरूपी फळे ही लागणारच आहे. आता कर्मात वजाबाकी नाही आणि बेरीज, केवळ बेरीज आहे. कर्म आहे ना, हे करत राहा, चांगली किंवा वाईट कशी करा, त्यात वजाबाकी नाहीये, त्याच्यात बेरीज आहे. काय ते समजून घेऊया. बरेच लोक असे म्हणतात की पाप पुण्याची वजाबाकी होऊ शकते. म्हणजे असे की आपण समजा 5 मण पाप केले व नंतर 8 मण पुण्य केले, तर पुण्यातून 5 वजा जाता 3 मण पुण्य आपल्या खाती उपभोगण्यासाठी जमा होईल व पापाचे फळ जे दुःख भोगण्यासाठी लागणार नाही. असं होत नाही. कितीही चांगलं करा, कितीही वाईट करा, जेवढं चांगलं केलं असेल त्याची चांगलीच फळं भोगायला लागणार, जेवढं वाईट केलंय त्याची फळं वाईटच भोगावी लागणार. म्हणजे ते जसं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण समजा 5 मण म्हणजे 5 पटीने, समजा आपण असं अजून सोपं करूया, 5 पटीने आपण पाप केले आणि नंतर 8 पटीने पुण्य केले, तर 5 वजा 8 3 राहिले, म्हणून फक्त 3 मण किंवा 3 पटच आपल्या खाती चांगलं किंवा सुख उपभोगायला मिळेल. तर तसं नाही. पापाचं फळ दुःख ते भोगण्यास लागणार नाही असं नाही, पण सामान्य व्यवहारातले हे गणित कर्म कायद्यात होऊ शकत नाही. ते वजाबाकी नाही, वजाबाकी नाही, फक्त बेरीज. आता समजलं आजचा विषय काय आहे. इथे वजाबाकी नाहीये. मी इतकी कर्म चांगली केली आहेत, मग मी वाईट कर्म केली, ती वाईट कर्म चांगल्या कर्मातून वजा होऊन उरलेली काय उरणार, मी चांगली कर्म जास्त केलीत ती उरणार, ती फक्त मी भोगेन आणि मी संपवेन. नाही. आपल्या मनुष्य निर्मित कायद्यात कदाचित हे चालेल, पण निसर्ग नियमित कायद्यात चालणार नाही, कर्माच्या सिद्धांतात चालणार नाही. तिथे वजाबाकी नाही, केवळ बेरीज होणार, फक्त बेरीज. चांगल्याची बेरीज, वाईटाची बेरीज, बेरीज होत राहणार, तुमच्या खाती जमा होत राहणार. म्हणजे असे की तुम्ही 5 मण पाप केले, नंतर 8 मण पुण्य केले, तर तुम्हाला 5 अधिक 8 एकंदर 13 मण कर्माचे फळ भोगावे लागणार. बेरीज आहे, वजाबाकी नाही. 13 पट तुम्हाला भोगावं लागणार. 5 मण पाप कर्माचे फळ जे दुःख होय ते भोगण्यासाठी देह धारण करावंच लागेल व 8 मण पुण्य कर्माचे फळ जे सुख आहे त्यासाठीही देह हा धारण करावाच लागेल, याच्यातून सुटका नाही. पाप पुण्याची बेरीज करून होणारे एकंदर 13 भाग जे आहेत, 13 मण कर्म आहे, ते देह धारण करून आपल्याला भोगावंच लागतं. मात्र एकाच देहात सर्व पाप कर्म व पुण्य कर्म भोगावे लागतेच असे नाही. एकाच देहात एक देह धारण केला आपण, एक जन्म घेतला, त्यात सगळीच्या सगळे पाप कर्म किंवा पुण्य कर्म भोगावे लागतील असे नाही. तर काय, तर पाप पुण्याचे मिश्रण माणसाला प्रत्येक देहात भोगावे लागते. पाप आणि पुण्याचं मिश्रण माणसाला प्रत्येक देहात भोगावे लागते. जितक्या म्हणून योनी आहेत सगळ्या योनीमध्ये जन्म घेतलं होणार. यानंतर आपला मनुष्याच्याच योनीत जन्म होईल असा नाही. तर जितक्या योनी आहेत त्या प्रत्येक तुमच्या कर्मानुसार नक्की पुढची योनी कुठचा प्राणी, पक्षी, मनुष्य, किडा, मुंगी, काय कसला तुम्हाला योनी प्राप्त होणार हे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. आणि इथे सांगितलंय ते खूपच छान आहे की एकाच देहात सर्व पाप कर्म किंवा पुण्यकर्म भोगावे लागते असं नाही, तर पाप पुण्याचे मिश्रण माणसाला प्रत्येक देहात भोगावे लागते. म्हणूनच माणूस एकाच देहात काही वेळा दुःखी तर काही वेळा सुखी असतो. प्रत्येकाचं पर्व असतं. काही लोकांचा उत्तरार्ध चांगला असतो आयुष्याचा, तर काही लोकांचा पूर्वार्ध चांगला असतो. आयुष्यभर सतत त्रास, हाल, अपेष्टा, काही
मुलं जन्माला येतात, जन्मताच आई वडिलांचं छत्र हरपलं जातं आणि कसे तरी जगत असतात आणि अचानक एक असं वय किंवा असं एक वेळ येते, अचानक सगळं पालटतं आणि सगळं काही मुबलक त्यांना मिळू लागतं. त्याने आयुष्यात कधीच उपभोगलेलं नसतं, त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात. मग हे काय आहे? हेच आहे की एकूण 13 मण जमा आहे, त्यातलं 5 पट्टीचं 5 मण जे आहे ते वाईट कर्म आहे आणि 8 हे तुमचं सत्कर्म आहे. हे सगळं भोगताना पहिलं कदाचित तुम्हाला चांगलं भोगायला, काही लोकांचा उत्तरार्ध चांगला, काही लोकांचा पूर्वार्ध चांगला. मी आधीच सांगितलं, तर काही लोकांचा पूर्वार्ध वाईट असतो, उत्तरार्ध चांगला असतो. लहानपणापासून खूप छान आयुष्य असतं आणि अचानक सगळं बदलतं आणि अचानक हा लपेष्टा भोगाव्या लागतात. तेव्हा आपण काय विचार करतो, की भगवंता माझ्या आयुष्यात असं का, मी हे कधीच उपभोगलं नाही आणि हे मी कधी अपेक्षाच केली नव्हती, असं आयुष्य मला का प्राप्त झालंय? त्याला कारण हे आहे. आता तर मग मोक्ष प्राप्ती कधी? सुजाता शिर्केंचाच प्रश्नाचं उत्तर चाललंय असं समजूया. तर मोक्ष प्राप्ती कधी? आता ते समजूया. प्रत्येक माणूस मोक्षाचा अधिकारी आहे. प्रत्येक माणसाला अधिकार आहे मोक्ष प्राप्ती करण्याचा आणि 84 दशलक्ष योनी फिरल्यावर मानव शरीर हे मोक्ष मिळण्यासाठी प्राप्त झालेले आहे. 84 दशलक्ष योनीतून फिरलं, सगळे केलेले भोग, एक मनुष्य जन्म मिळाला, त्यात अनेक कर्म केली, चांगली वाईट ती भोगता भोगता कदाचित 84 दशलक्ष योनी आहेत सगळ्या प्राणी पक्षी मनुष्य सगळ्यांच्या मिळून त्या सगळ्या भोगल्यावर, त्या सगळ्या योनी फिरल्यावर मानव शरीर हे मोक्ष मिळवण्यासाठी फक्त मानव शरीरच मिळणार आहे, प्राप्त झालंय. आणि तेच फार महत्वाचं आहे, म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी महत्वाचं आहे. आपल्याला वाटेल की आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला, आपण उच्च, असं काहीच नाहीये. प्रत्येक योनी ही महत्वाची आहे. इथे म्हटलंय ना की 84 दशलक्ष योनी ज्या आहेत, या 84 दशलक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म कशासाठी प्राप्त होतं? कारण मन मिळतं. त्यावेळेला त्या जीवात्म्याला कळतं की आपण चांगलं भोगतोय किंवा वाईट भोगतोय, आपण कर्म चांगलं करावं की वाईट करावं, क्रियमाण सुधारावं, मग संचित व्यवस्थित असावं किंवा भोग आहेत प्रारब्ध, ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. मग ते भोगत असताना मन आहे ते मनुष्य, त्या मनुष्य योनीत आल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणजेच मोक्ष मिळण्यासाठी मनुष्य जन्म घेणं अत्यंत गरजेचं आहे. मानव देह प्राप्त झाल्यानंतर मोक्ष न मिळवल्यास पुन्हा 84 दशलक्ष योनी फिरणे क्रम प्राप्त होते. पुन्हा 84 दशलक्ष योनी मिळालाय ना आपल्याला मानव जन्म. आत्ता कल करे सो आज कर, आज करे सो अब हमें नहीं जीना है बरसो, हमें जीना है अच्छा जीना है. चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, चांगलं आयुष्य व्यतीत करायचं आहे. म्हणजे क्रियमाण सुधारण्यावर सजग राहणं, लक्ष देणं. केवळ मनुष्यच या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून परब्रह्मात लीन होण्यास प्राप्त आहे. परब्रह्म स्वरूप जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचा अंश स्वरूप जो आत्मा आपला जीवात्मा आहे, तो जेव्हा मोक्ष प्राप्त होणार तेव्हा त्या पुन्हा परमात्मा स्वरूपात लीन होणार आहे. तर हे परब्रह्मात लीन होणं म्हणजे काय? तर परमात्म्यात तो आत्मा जीवात्मा लीन होतो. तर ते परब्रह्मात लीन होण्यास पात्र आहे. मात्र त्या दिशेने त्याने प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न नाही केले तर सुजाता शिर्के मोक्ष मिळणार नाही. तेच पुन्हा पुन्हा भोगावं लागणार. तुम्ही म्हणालात की माणसाचा जन्म हा त्याचे प्रारब्ध भोगण्यासाठी होतो, म्हणजे चांगले किंवा वाईट कर्म हे सतत घडतच राहणार. मग त्याला मोक्ष प्राप्ती कधी होते? तर आता त्याचं उत्तर असं आहे की आणि असे करण्याचे सामर्थ्य व स्वातंत्र्य दोन्ही त्याच्यात असते, कारण तो परात्पर परब्रह्माचाच अंश आहे. मी नेहमी सांगतो तेच आहे बघा. पुन्हा 84 दशलक्ष योनीत फिरणे त्याला क्रम प्राप्त होणार. एकदा मनुष्य शरीर मिळालं, तुम्ही तिथे सुधारणा करू शकता, सजग राहून क्रियमाण करू शकता आणि भोग सुद्धा भोगून संपवू शकता. तर मानव देह प्राप्त झाल्यानंतर मोक्ष न मिळवल्यास पुन्हा 84 दशलक्ष योनीत फिरायचं आहे. हे क्रमपात्र आहे, त्याच्यापासून आपली सुटका नाही. केवळ मनुष्यच या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटून परब्रह्मात लीन होण्यास पात्र आहे. मात्र त्या दिशेने त्याने
प्रयत्न केलेच पाहिजेत आणि असे करण्याचे सामर्थ्य व स्वातंत्र्य दोन्ही, सामर्थ्य सुद्धा आहे आपल्यात आणि स्वातंत्र्य सुद्धा आहे, हे दोन्ही त्याच्यात असते. कारण तो त्या परात्पर पर आत्पर म्हणजे त्या परात्पर परब्रह्माचाच तो अंश असतो. आपण म्हणतो, मी नेहमी सांगतो, हर हर महादेव, हरे रामा हरे कृष्णा हरे हरे. हरे हा हर म्हणजे काय? हर म्हणजे हर एक प्रत्येक. हा आत्मा जो आहे ना, परमात्म्याचा अंश स्वरूप, हा प्रत्येकात आहे. हर हर महादेव, प्रत्येकात महादेव आहे हे जाणून आपल्याला वागलं तर आपली कर्म आपोआप सुधारतात. हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे. सगळीकडे कृष्णच आहे, सगळ्यात भीतर तोच आहे, सर्वाभूती तोच आहे. परमेश्वर प्रत्येक ठिकाणी हे आपल्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपलं कार्य आपोआप सजगतेने होतं, सुधारतं आणि आपल्या हातून क्रियमाण जे आहे ते चांगलं घडतं, सद्भावना तयार होते. तर आता हे जे सांगितलं की त्या दिशेने त्याने प्रयत्न केले पाहिजे आणि असे करण्याचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य दोन्ही त्याच्यात असते. कारण तो परात्पर परब्रह्माचाच अंश आहे, परब्रह्माचा अंश. आता इथे परात्पर म्हटलंय. परात्पर मी पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आधी मी समजावून सांगितलंच आहे, पुन्हा परात्पर या शब्दाचा अर्थ प्रत्येकात तो आहे. आपल्यात जसा आत्प तसा परात पण आहे, आपल्यात पण आहे, सर्वाभूती तो आहे. आणि तो कोण आहे? तर तो परब्रह्म आहे. त्या परब्रह्माचा अंश प्रत्येकात आहे. परंतु जोवर या जन्मातील सर्व प्रारब्ध भोगून संपवित नाही आणि जन्मजन्मांतर्गत त्याचे खाती जमा असलेला पर्वतप्राय संचित असा साठा तो नष्ट करत नाही, भस्म करून टाकत नाही, तोवर अनंत काळपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा निरनिराळे देह धारण करावेच लागणार, ते क्रमपात्रच होणार. आता बघा, जोपर्यंत या जन्मातील सर्व प्रारब्ध भोगायचे जे घेऊन आलोय ते आपण संपवत नाही आणि जन्मजन्मांतरीतील खात्यात जमा असलेला पर्वता एवढा जो संचिताचा साठा आहे तो आपण संपवून नष्ट करत नाही, भस्म करून टाकत नाही, तोवर काय अनंत काळपर्यंत प्रत्येक योनीत फिरावं लागणार, पुन्हा निरनिराळे देह आपल्याला धारण करावे लागणार आणि ते क्रमपात्रच आहे, त्यापासून सुटका नाही. जर त्याला मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा असेल, लक्ष द्या, जर त्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा असेल तर त्याला ज्ञानाग्नीद्वारे समस्त पूर्वकर्मांचा साठा भस्म करणे क्रमपात्रच आहे. ज्ञानाग्निहिं सर्व कर्माणं भस्मसात कुरुते. आता जर मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा आहे ना आपल्याला, तर एक करायचं, ज्ञानाग्नी, ज्ञानाचा दिवा, ज्ञानाची अग्नी आतमध्ये प्रज्वलित झाली पाहिजे. मग ज्ञानाग्नी कसा प्रज्वलित होणार? सत्संगाने, सद्गुरूंच्या भेटीने. ज्ञानाग्नी आपला जो आहे, ज्ञान प्रत्येकाला आहे, पण ते कसं आहे, ते धगधगत अग्नी रूप आहे, तो ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला पाहिजे. ज्ञानाग्नीद्वारे समस्त पूर्वकर्मांचा साठा भस्म करून टाकणे क्रमपात्र आहे. ज्ञानाग्निम सर्व कर्माणं भस्मसात कुरुते. या जन्मीचे प्रारब्ध तर भोगून संपवलेच पाहिजे, पण या जन्मी करावी लागणारी क्रियमाण कर्मे अशी खुबीने करावी की जी या जीवनातच परिपक्व होऊन आपले फळ देऊन शांत होतील आणि त्यातील एकही कर्म त्याच्या संचितात जमा न होऊन त्याच्या भोगासाठी त्याला नवा जन्म घ्यावा लागणार नाही. सर्व कर्मे अशी कुशलतापूर्वक करणे, याचेच नाव योग. योग कर्मसु कौशल्यम. कौशल्याने हा योग साधणं, कर्माचा योग साधणं. किती छान आहे बघा. पुन्हा एकदा समजावून सांगतो, जर मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा असेल ना आपल्याला, तर काय करायचं? ज्ञानाग्नीद्वारे समस्त पूर्वकर्माचा साठा जाळून भस्मसात करायचा आहे आणि ज्ञानाग्नी सर्व कर्माणं भस्मसात कुरुते असं म्हणत या जन्मीचं प्रारब्ध तर भोगून संपवायचंच, पण या जन्मी
आज करावी लागणारी जी क्रियमाण कर्म आहेत ती अशी खुबीने करावी. खुबीने करणं फार महत्वाचं आहे. खुबीने करावी लागतील की जी या जीवनातच परिपक्व होऊन आपले फळ देऊन शांत होतील आणि त्यातील एकही कर्म संचितात जमा होणार नाही आणि त्या भोगासाठी नवीन जन्म घ्यावाच लागणार नाही. सर्व कर्मे अशी कुशलतापूर्वक करणे याचेच नाव योग आहे. हा योग साधणं फार महत्वाचं आहे. योग कर्मसु कौशल्यम, कौशल्याने खुबीने करणे. कर्मसु म्हणजे कर्म, हा योग आहे. हा योग साधणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणा आम्ही योग धारणा करतो वगैरे, नाही. महत्वाचं काय आहे की आपण सत्संग करून ज्ञानाग्नी आपला पेट प्रज्वलित केला पाहिजे. ज्ञान जे आहे ते ज्ञान जास्तीत जास्त कसं मिळेल याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मग पुढचा एक प्रश्न येतो, पण कोणी कर्मच न केले तर? बरोबर आहे, कोणी कर्मच नाही केले तर काय? तर क्रियमाण कर्म संचितात जमा होण्याचे संकट टाळण्यासाठी काही लोक असा युक्तिवाद करतात की कर्म करणेच सोडून द्यावे, की ज्या योगे संचिताचे प्रारब्ध बनून त्याच्या भोगार्थ जन्म घेण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, म्हणजे आपोआप मोक्ष मिळेल, देहबंधनातून सुटका होईल. हा फक्त युक्तिवाद आहे. काही कर्मच नाही केले म्हणजे क्रियमाण कर्म संचितात जमा होण्याचे संकट टाळण्यासाठी ही लोक काय करतात, असा युक्तिवाद करतात की कर्म करणेच सोडून द्यायचे. अगोदरपासून सांगतोय मी, पहिल्या दिवसापासून सांगतोय, कर्म करणे सोडून देणं शक्यच नाही. हे चुकीचा मार्ग आहे, तो फक्त युक्तिवाद आहे. ज्या योगे संचिताचे प्रारब्ध बनून त्याच्या भोगार्थ जन्म घेण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असं नाही, म्हणजे आपोआपच मोक्ष मिळेल, देहबंधनातून सुटका होईल, हा युक्तिवाद आहे. असं होणार नाही. हा युक्तिवाद करणे सोपे आहे, पण आचरणात आणणे अत्यंत कठीण, अशक्य कोटीतली ही गोष्ट आहे. कारण कोणी क्षणभरही कर्म करणे टाळूच शकत नाही. क्षणाक्षणाला मनात येणारे विचार मन बुद्धीला चालना देणार, चित्ताला विचलित करणार आणि आपल्या हातून कर्म होणारच. तर यावर अजून उहापोह आपण पुढच्या गुरुवारी करूया. कारण काय की गेल्या गुरुवारी आपण जे प्रवचन ऐकलं पाहिलं, या प्रवचनावर काही छान छान प्रश्न आलेत. एक सुजाता शिर्केंचा मोक्ष प्राप्ती बद्दलचा, मोक्षाबद्दलचा जो मोक्ष म्हणजे काय हा जो विषय होता तो आता आपण घेतलाच, पण अजून दोन असे छान प्रश्न आहेत ज्याच मला घ्यावेसे वाटतायत. आणि आपण भगवान गीतेत अर्जुनाला जे काही स्पष्ट सांगतायत की कर्म कोणी केलेच नाही तर काय, या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या गुरुवारी शोधूया. आता आपण एक प्रश्न घेऊया. खूप छान प्रश्न आहे, फार मोठा आहे. मी जसं सांगितलं स्वतः मला लिहून घेतलं, कारण लिहिल्याने कसं आहे की आजकाल आपल्याला मोबाईल वगैरे आपण वापरतो, त्यामुळे लिहिणं आपलं किंबहुना बंदच झालेलं आहे. पण मी हा विषय माझ्या आयुष्यात मी कायम ठेवलाय, कारण लिहिण्याने अक्षर जेव्हा आपण गिरवतो तेव्हा त्या अक्षरांमधून सरस्वती आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होत असते. यासाठी ही सगळी निर्मिती केलेली आहे. पूर्वी वेगवेगळी पानं होती, ताम्रपत्र वगैरे, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर लिखाण केलं जायचं. हा डिजिटल मीडिया पूर्वी नव्हता. चांगला आहे डिजिटल मीडिया वापरणं, पण थोडासा व्यासंग या गोष्टींचा पण आपण ठेवावा. कधीतरी कागद पेन पेन्सिल घेऊन बसा, काहीतरी रेखाटा, कसलं तरी चित्र काढा किंवा काहीतरी लिहा जे तुम्हाला आवडेल. आणि हे जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा आपल्या अंतर्मनावर त्याचा ठसा उमटेल हे तुम्हाला व्यवस्थित जाणवेल. हा सुद्धा एक ध्यान प्रयोग आहे. त्यातल्या त्यात मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की हा एक ध्यान प्रयोग आहे. लिहिणं प्रत्येक गोष्टीत, आर्ट ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतात, जीवन जगण्याची कला काय आहे की प्रत्येक गोष्टीत असलेलं जे मर्म आहे, गाभा आहे, तो शोधायचा. हाच तर ध्यान प्रयोग आहे. तर हा ध्यान प्रयोग कसा आहे की आपण म्हटलं ना, पूर्वी म्हणायचे की डायरी लिहून ठेवणे. डायरी लिहिल्यानंतर डायरी लिहिली आणि मध्ये मध्ये कधीतरी ती पुन्हा पुन्हा काढून तुम्ही जर चाळलीत, वाचलीत, तर ते पुन्हा पुन्हा लक्षात राहतं. आपल्या मनाच्या गाभ्यात सगळ्या गोष्टी असतात, कधीतरी आठवतात, कधीतरी विस्मृतीत जातात. पण डायरी केली म्हणजे लिहिलं की लिहिल्यावर आपल्या मनपटलावर त्या गोष्टी उमटल्या जातात. अगदी अजाणतेपणी हे सगळ्या पटलं आहेत मनाची. मी जी सांगतो आपल्यासारख्या
सामान्य माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी 7 पटलं आहेत मनाची, 7 कप्पे आहेत, 7 पडदे आहेत. आपण जे आता पाहतायत हे फक्त तुम्ही पाहतायत प्रवचन, हे वरवर तुम्ही पाहताय, पण काही लोकांच्या एक एक करून आतल्या पडद्यावर जाऊन काही लोकांच्या 7व्या पटलावर पडद्यावर मनाच्या ते अधोरेखित होतंय, लिहिलं जातंय, उमटतंय. तुमच्या प्रत्येकाच्या हो आणि प्रत्येकाच्या जीवनात याचा फार तुम्हाला फायदा हो, याचा वापर चांगला व्हावा. कारण नुसतं एखादं नवीन गोष्ट शिकून उपयोग नाही, समजून उपयोग नाही, ऍप्लिकेशन सुद्धा गरजेचं आहे. आपण त्या गोष्टी वापरल्याच नाहीत तर शिकून उपयोग काय? ज्ञान प्रचंड आहे, प्रगाढ पंडित आहे, पण वापर काहीच नाही. पण एखादी व्यक्ती जी अनपढ आहे पण छोटस काहीतरी आपल्या आयुष्यात काम करता करता ती जे अनुभव घेते आणि शिकते ते अनुभव त्याच्या आयुष्यात ते वापरतात आणि त्याच्यापासून त्यांना रिझल्ट मिळतात किंवा परिणाम मिळतात. तरी फार महत्वाचं. अनिकेत गावडे लिहितात, आपण आपल्या धारणा कशा किंवा कधी नक्की कराव्यात. आपल्या धारणा म्हणजे काय? तर धारणा म्हणजे सेट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतो आपण त्याला, की एखादी अनुभव घडला, आपल्याशी अनुभव आला, आपल्याला एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडली, समस्या आली किंवा चांगलं आलं, तर आपण त्याच्यातून अनुभव घेतो, तो अनुभवाचा साठा तयार होतो आणि मनातल्या मनात काही धारणा नक्की होतात की हे केल्याने हे होतं, हे केल्याने हे होतं. म्हणजे विवेक बुद्धी, सारासार विचार करण्याची बुद्धी. चांगलं झालं, वाईट झालं, या सगळ्या गोष्टींचा तिथे जामानिमा होतो, तिथे तो संचय होतो. तर आपल्या धारणा कशा आणि कधी नक्की कराव्यात याला उत्तरच नाही म्हटलं तरी चालेल. कारण धारणा ज्या आहेत त्या मनाच्या अवस्थेवर आपण नक्की करतो, तोपर्यंत या सतत बदलत राहणार. कारण मन वढाय मनाची अवस्था सतत बदलत राहणार आहे. पण हे चित्तापर्यंत आलं, आत्म्यापर्यंत आलं, बुद्धीपर्यंत आलं तर मग धारणा हळूहळू नक्की व्हायला लागतात. जेव्हा विवेक बुद्धी असते तेव्हा तुम्ही असलेल्या सेट ऑफ इन्फॉर्मेशन, आतापर्यंत जे अनुभव आणि जे काही शिकलेत त्याच्यावर तुम्ही आपले चांगलं किंवा वाईट ठरवून आपली रोजची दिनचर्या चालू असते तुमची. पण जेव्हा सद्गुरूंचा किंवा गुरूंचा आपल्या शिरावर हात येतो, त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात, तेव्हा काय होतं? तेव्हा ह्या विवेक बुद्धीचं सतसत विवेक बुद्धीमध्ये परिवर्तन होतं, रूपांतर होतं. मग त्या वेळेला ज्या धारणा आहेत त्या नक्की करणं किंवा न करणं हे तुमच्या हातात असतं. त्यामुळे मी म्हटलं की आपल्या धारणा कशा आणि कधी नक्की कराव्यात याला असं काही परिमाण नाही. देर इज नो मेजरमेंट एज सच. सो म्हणजे आपण जे धन किंवा संपत्ती प्राप्त करतो ते टिकत नाही आणि त्याचा सोर्स बंद पडतो. मीन्स आपण जॉब करतो पण एखादा जॉब अचानक निघून जातो आणि आपली गाडी थांबते. यांचा प्रश्न आहे पहा. मग प्रश्न असा आहे की आपल्या हातात असणाऱ्या संपत्तीला म्हणजे सेव्हिंग्जला कशी मार्गी लावायची, कारण ती पण टिकत नाही. हा एक व्यावहारिक प्रश्न असू शकतो की संपत्तीला कशा प्रकारे ठेवायचं. याच कर्माच्या सिद्धांतांच्या प्रवचनात आपण याच्यावर उहापोह केलाय की आपल्याला जे मिळणार आहे प्रारब्धानुसार तितकंच धन मिळणार आहे, तितकाच नोकरी म्हणजे जॉब मिळणार आहे, तीच मिळणार आहे, तेवढीच टिकणार आहे आणि वेळ आली की ती संपुष्टात येणार आहे. पुन्हा आपण जॉबलेस म्हणजे बेकार होणार. आपण किती जरी ठरवलं, मग आपण जेव्हा बेकार होऊ असं आपल्या मनात आलं किंवा असं घडलंच तर आपण काय करतो तर काही बँक बॅलन्स ठेवतो. पण अशी कुठची बँक बॅलन्स तुम्ही नक्की करू शकता की एवढं ठेवल्याने माझं काम होईल? तुम्ही जर समजा 10 रुपये शिल्लकेत ठेवले असतील तर उद्या 11 किंवा 12 रुपयांची गरज पडेल किंवा 15-20 रुपयांची गरज पडेल. तुम्ही 15-20 रुपये ठेवले असतील तर तुम्हाला 30-40 रुपयाची 100 रुपयाची गरज पडेल. हे नक्की करूच शकत नाही. त्यामुळे हा जो आपला विषय आहे किंवा आपला प्रश्न आहे की आपल्या हातात असणाऱ्या संपत्तीला म्हणजे सेव्हिंग्जला कशी मार्गी लावायची. मार्गी जर लावायचं असेल तर मग तुम्हाला व्यावहारिक दृष्टिकोन, जसं तुम्ही म्हटलं हा एक व्यावहारिक प्रश्न असू शकतो, बरोबर आहे, खऱ्या अर्थाने व्यावहारिक प्रश्न आहे. पण आध्यात्मिक किंवा पारमार्थिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर आपण सत्कर्म करणं हे फार महत्वाचं आहे. ते करत असताना माझ्या खाती ते जमा होतील म्हणून करणं, जाणून बुजून करणं हे
चुकीचं आहे, त्यामुळे आपल्या खाती काही जमा होत नाही, त्याची वजाबाकी होते, बेरीज होत नाही. मग बेरीज होण्यासाठी काय? नेकी कर दर्या मिळाल. तुम्ही जी सत्कर्म केली आहेत, संपत्ती किती आणि कशी ठेवावी याला काहीही परिमाण नाही. जेवढी ठेवाल तेवढी कमी पडेल. मुबलक असेलही तुमच्याकडे, पण योग्य वेळेला तुमच्या हाती नाही आली आणि तुम्हाला वापरता नाही आली, तर मग त्या संपत्तीचा विनियोग हा तुमच्या प्रारब्ध भोगावर अवलंबून असतो. हे जर मी स्पष्ट केलं असेल तर प्रश्नच असू शकत नाही. मला आजच्या माझ्या परिस्थितीवरून हा प्रश्न पडला आहे. भौतिक जीवनात जगताना उदरनिर्वाहासाठी काही साधनं असले तर आमचं लक्ष परमार्थाकडे वळणार नाही, नाहीतर सामान्यतः कुणी या मार्गावर जाण्याचा विचारच करणार नाही. हेच तर आपण आयुष्यभर करत आलो. आपण सगळे असाच विचार करत आलोय की मला माझं सगळं मुबलक मिळालं तर मी परमार्थात जाईन, तर मी अध्यात्माचा विचार करेन, तर मी देवधर्म करेन, तेव्हा मी दान धर्म करेन. नाही, असं होऊच शकत नाही. कारण बघा, तुम्हाला सगळं मिळालं. आता मी नेहमी एक उदाहरण देतो की कुणाला पोहायला शिकायचं आहे, तो तळ्याकाठी, विहिरीकाठी किंवा स्विमिंग पूलच्या काठावर उभा आहे आणि तो म्हणाला की मला स्विमिंग शिकायचंय, पण मी आधी पाण्यात उतरणार नाही, आधी मी स्विमिंग शिकणार मग पाण्यात उतरणार, नाही तर मी बुडालो तर. जोपर्यंत पाण्यात उतरणार नाही तोपर्यंत त्याला पोहता येणार नाही, शिकता पण येणार नाही. तो शिकणार कसा? त्यासाठी त्याला उडी मारावी लागणार. आता तुम्ही जोपर्यंत भौतिक जीवनात जगताना उदरनिर्वाहासाठी काही साधन असलं तर, असं विचारलंय तुम्ही, साधन मिळणं या न मिळणं, भोग भोगता आहात ते प्रारब्धानुसार आहेत, हे तर आपल्याला नक्कीच झालं आतापर्यंत. मग हे साधन मिळणं किंवा न मिळणं आपल्या पूर्वकर्मावरच अवलंबून आहे. मग भगवंताने हे घ्या, तुला साधन दिलं, आता तू माझा परमार्थ कर, आता माझ्याकडे बघ, असं होत नाही. आपल्याला काही न मिळता सुद्धा आपण परमात्मा स्वरूपाचं ध्यान केलं, सदैव त्याच्याशीच जोडून राहिलो, सतत त्याच्या चरणी आपलं लक्ष केंद्रित केलं, तर आणि तरच याच्यातून तरणोपाय आहे. मी आधी पोहायला शिकेन मग मी पाण्यात उडी मारेन, होऊच शकत नाही, केवळ अशक्य आहे. आणि ज्यांना ही संपत्ती फार मुबलक मिळालेली आहे ते सुद्धा परमार्थाकडे वळतात का? नक्की नाही. अशी लोक सुद्धा परमार्थाकडे वळतातच असं नाही, कारण त्यांना सगळं मिळालंय, त्यांना गरज नाही भगवंताची, देवाची. पण ते त्यांनी गहू पेरलेत, म्हणजे त्यांनी सत्कर्म केलंय अनेक जन्मोजन्मी, ते भोगत असताना त्यांना या गोष्टीचा विसर पडतो. पण त्याही काळात जर ते परमात्म स्वरूपाशी एकरूप होतील तर कदाचित पुढचा जन्मही मिळणार नाही, मनुष्य शरीर घेण्याची गरजच लागणार नाही, मोक्ष प्राप्ती होईल त्यांना. किंवा मिळालाच जर जन्म तर तो खूप छान मिळेल, पण प्रत्येक जन्मात परमात्मा स्वरूपाशी तादात्म्य साधणं फार गरजेचं आहे. त्याच्याशी कोलॅबरेशन नसेल आणि तुम्ही म्हणाल हे सगळं मिळाल्यावर मी त्याच्याशी कोलॅबरेशन करेन, केवळ अशक्य. या गोष्टींचा विचारच माणसाने करू नये. तुम्ही म्हणताय की जर असं काही साधन मिळालं उदरनिर्वाहासाठी जीवन जगताना तर आमचं लक्ष परमार्थाकडे वळणार नाही. शक्य आहे का? हे सगळं मिळालं, तुम्ही तुमच्या आयुष्यात जर पाठी वळून बघाल तर पूर्वी एक असा काळ तुमच्याही आयुष्यात असू शकेल की ज्या वेळेला तुम्हाला कधी वाटलंच नसेल की तुम्ही असं काहीतरी प्रवचन पाहाल किंवा अशा काहीतरी मार्गात तुम्ही कधी असाल. आज तुम्ही प्रवचनात आहात, प्रवचन श्रवण ध्यान करता, पाहतात, म्हणून तुम्हाला पडलेला हा प्रश्न आहे. पण एक काळ होता, आपल्यालाही आठवत असेल कदाचित, पहा आपल्या स्मरणात, अनिकेत, आपण आयुष्य असं जगलो आहोत की ज्या वेळेला याचा विचारही आपण केला नसेल, पण आज तुम्ही परमार्थात काही नसल्यावर सगळी पंख छाटल्याशिवाय ही जी पंख आहेत भराऱ्या घेणारी, ती हळूहळू भगवंत कमी कमी करतो. फेदर क्लिपिंग म्हणतो आम्ही त्याला. ही फेदर क्लिपिंग केल्यानंतर बरोबर ते पाखरू भगवंताच्या मांडीवर येऊन बसतं आणि मग भगवंत देईल तेच दाणे खातो. किती छान आहे बघा. जोपर्यंत भरारी घेत असतो
त्याला जमिनीवर पाय टेकण्याची गरज वाटत नसते, पण जेव्हा परमेश्वर त्याच्या कर्मभोगानुसार, त्याच्या प्रारब्धानुसार एक 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 त्याचे सगळ्या गोष्टी त्याच्याकडून काढून घेतो, जॉबलेस करतो, त्याला काही गोष्टीत समस्या आणतो, काही लोकांच्या विवाहात बंधनं होतात, अशी अनेक गोष्टी झाल्यानंतर एक दिवस येतो की आता परमार्थाशिवाय पर्याय नाही. परमार्थाशिवाय पर्याय नाहीच आहे, पण तुम्ही कराच असं तुम्हाला कुणी सांगणार नाही, मीही सांगणार नाही. तुम्ही केलंच पाहिजे, याशिवाय तरणोपाय नाहीये आम्हाला माहितीये. पण जोपर्यंत तुम्ही या स्विमिंग पूलमध्ये, या तळ्यात, या नदीत, या विहिरीत उडी मारत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही. खूपच छान प्रश्न आहे, ज्या योगे अनेकांना आपल्या मनात असलेल्या अशा प्रश्नांची उत्तरं सापडली असतील. अनिकेत, अनेक स्वामीशीर्वाद. पण एक पुन्हा सांगेन की परमार्थ हा म्हणावा तितका सोपा नाही, आणि तो प्रपंच जो आहे, जो आपण कवटाळून बसलोय, तोही सोपा नाही. प्रपंच परमार्थ दोन्ही ठिकाणी प ने सुरुवात होते. हे परात्पर स्वरूपाशी निगडित आहे. प फार महत्वाचा आहे, परमात्म्याचा प आहे. तो प्रारब्धात सुद्धा आहे, तो परमार्थात आहे, तसा तो प्रपंचातही आहे. त्याच्यापासून सुटका नाहीच आहे. त्या परात्पर स्वरूपापासून दोन्ही गोष्टीत, मग तुम्ही भौतिक गोष्टी करा, भौतिक जीवनात राहा, किंवा तुम्ही पारमार्थिक बना, तरण उपाय नाही तुझा. यानंतर एक प्रश्न घेऊया आपण अक्षया मसूरकर यांचा. माणसाचा जन्म हा त्याचे भोग भोगण्यासाठी झालेला असतो, आणि ते भोग भोगत असता, तो भोग भोगत असतो, ते भोग भोगत भोगत असताना आपले क्रियमाण करताना त्याच्या हातून कळत नकळत चुका होत असतात. कळत नकळत चुका होतातच, कारण मनुष्य आहोत आपण. मनुष्याचा जन्म नक्कीच त्याचा भोग भोगण्यासाठी झालाय, आपण आतापर्यंत वाचलंय, ऐकलंय या प्रवचनात. आणि ते भोग भोगत तो भोगत असतो, आणि ते भोग भोगत असताना आपले क्रियमाण करताना त्याच्या हातून कळत नकळत चुका होत असतात, आणि त्याचा संचय तयार होतो. हेही आपण शिकलोय. म्हणजे हा संचय आणि आपल्या गतजन्माचा संचय, हा आता करतोय क्रियमाणातून होणारा संचय, आणि गतजन्म हा संचयच होईल असं नाही. आपण क्रियमाण केलं, पटकन फळ मिळालं, आणि ते संपुष्टात पण येईल, पण त्याचा भाग शेष शिल्लक राहिला तर तो नक्कीच संचयात जमा होणार आहे. तर हे दोन, गतजन्माचा आणि या जन्माचा संचय, हे परिपक्व होऊन आपण ते भोग भोगत नाही तोपर्यंत आपल्याला मनुष्य जन्म घ्यावाच लागतो, आणि परत आपण आपला संचय तयार करतो. मग हे असेच चालू राहिले तर आपल्याला मोक्ष कसा मिळणार आणि कधी मिळणार? आपण सुजाता शिर्केंच्या प्रश्नाचं उत्तर जे दिलं तेच अक्षया मसूरकर आपणही एक वेगळ्या पद्धतीने तोच प्रश्न विचारला, आणि आजच्या या प्रवचनात मला वाटतं समर्पक उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. कसं आहे ना, प्रत्येक जन्मात आपण काय करावं, कसं करावं, कर्म करताना काय करावं, हे आज आपण शिकलोय खूप छान पैकी. आजचं हे जे प्रवचनाचा भाग आहे, आतापर्यंत जितके प्रवचनाचे भाग झाले ना, तुम्ही पुन्हा 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 ते पहा. हा अभ्यास आहे, हा अभ्यास करणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांनी खूप छान प्रशंसा केली आहे, प्रवचन खूप छान आहे वगैरे, पण काही अति जवळच्या व्यक्तींनी अशा गोष्टी समोर ठेवल्या की पूर्वी श्रावणातील प्रवचनाची शृंखला करायचा, 30-31 दिवस रोज आपलं प्रवचन असायचं, त्यामुळे लिंक लागायची. काल ऐकलं, आज पुन्हा ऐकलं. आता एक एक आठवड्यानंतर गुरुवारी आपण येता, आम्हाला आवडतं, पण आम्हाला रिकॉल करायला वेळ जातो तुम्ही अगोदर जे सांगितलंय. यासाठी एकच गोष्ट आपण करू शकतो की आपण हे वेळ मिळाला तशी पुन्हा पुन्हा त्या गोष्टी पुन्हा पुन्हा, आपण एखादा पुस्तक वाचत असताना कळलं नाही तर आपण पुन्हा पाठच्या पानावर जाऊन पुन्हा ते थोडंसं वाचतो, संदर्भ घेतो आणि पुढे येतो. हा अभ्यास आहे, हा अभ्यास करणं गरजेचं आहे. यालाच साधना म्हटलंय. आपण हा जो कर्माचा सिद्धांत हा अभ्यास करतोय, ही एक साधना आहे जी पूर्ण कर्मसंचितावर अवलंबून आहे. मग ह्याचा सुद्धा अभ्यास करताना थोडंसं मागे जावं लागेल. श्रावणातील प्रवचनाची शृंखला रोज 30 दिवस, म्हणजे पूर्ण रोज असायची, 30च्या 30 किंवा 31 दिवस हे श्रावणातले यायचे. त्यात मी 4 ते 5 वर्ष केली.
त्यावेळेला सुद्धा अनेक लोकांच्या तक्रारी होत्या की आम्हाला रोज एवढा वेळ मिळत नाही, मग आम्हाला रोज जमत नाही, थोडं अंतर असलं तर चालेल. सगळ्या प्रकारचे विचार धारणा असलेली लोक आपल्यामध्ये असणारच, आणि त्याला गत्यंतर नाही. 5 प्रवचनाच्या शृंखला सलग केलेल्या आहेत. नाथस्वामी भक्त परिवार या युट्यूब चॅनलवर तुम्हाला त्या नक्कीच सगळ्या पुन्हा पाहायला मिळतील. प्रत्येकाचे वेगळे भाग तयार करून सगळं काही व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. आता दर गुरुवारी आपण, मी म्हटलं की पूर्ण वर्षभर तर वर्षभर दर गुरुवारी आपली भेट होईल. अनेकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नाथस्वामी बेकरी मठात डिलायल रोड लोअर परेलला प्रत्यक्षात रोज 8 ते 9 प्रवचन करता, सगळ्यांना भेटता, पण आम्हाला तिथे येणं शक्य नाही. निदान एक दिवस तरी या. मग शनिवारी काही लोक वेळ काढून येतात, काही लोक शुक्रवारी, आपल्याला वेळ मिळेल तसं येतात. पण याच्यात सुद्धा सलगता नसते, कारण सध्या बेकरी मठात जो विषय चालू आहे तो बेळगाव निवासिनी परमपूज्य गुरुदेवता कलावती आई यांच्या चरित्रावरचं वाचन, प्रबोधन, प्रवचन चालू आहे. याच्यात सुद्धा असंच आहे की लिंक फार महत्वाची. मग यासाठी असा विचार केला, लिंकही होईल आणि तुम्हाला सहजासहजी आपली भेटही होईल. दर गुरुवारी तर गुरुवार नंतर पुढच्या बुधवारपर्यंत तुम्हाला भरपूर वेळ आहे. जसं जसं वेळ मिळेल थोडं का होईना पुन्हा पुन्हा पहा, किंवा 1 तासाचा प्रत्येक वेळी भाग होतो, 1 तास 10 मिनिटं 5 मिनिटं, तर तो व्यवस्थित तुम्हाला समजावा याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. म्हटलं तर फार भरभर आपण पुढे जाऊ शकलो असतो, हे संपवायला वेळ लागणार नाही. हा जो ग्रंथ किंवा हे जे पुस्तक आहे, हा जर आपल्या हातात मिळाला तर कदाचित 1 दिवस 1 रात्र किंवा एका दिवसातही आपण संपवाल. हे तुमच्या वाचनावर अवलंबून आहे, पण आकलन फार महत्वाचं आहे. आपल्याला जोपर्यंत रोज थोडं करून टोचून आपल्याला ते दिलं जात नाही, थोडी मात्रा घेणं फार गरजेचं आहे. थोडं समजलं की पुढे जायचं. आपण छान कमेंट्स करतात, बरं वाटतंय. सगळ्यांच्या प्रश्नाची समर्पक उत्तर द्यायची इच्छा आहे. काही लोकांचे प्रश्न राहून जातील, त्यांना मी पुढच्या भागांमध्ये ते नक्कीच त्याचा विचार करेन. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार, आदेशानुसार आणि त्यांच्याच संपूर्ण दिव्यदृष्टीचा लाभ मिळाल्यामुळे तुमच्यात ही प्रेरणा आली की हे श्रवण ध्यान तुम्ही करताय, आणि मलाही त्यांनीच प्रेरणा दिली की हे ज्ञानदानाचं काम माझ्यात करवी ते करतात, मी फक्त माध्यम आहे. भगवंताची लीला अगाध आहे. या लीलेमध्ये आपण कुठच्या गोष्टी समजू शकलो असं वाटलं तर त्या क्षणी त्या गोष्टी बदलताना आपल्याला दिसतात. नवीन प्रश्न उभे राहतात. प्रश्न कधीही संपत नाहीत, पण प्रश्न आले तर मनात ठेवू नका. काही लोकांनी असंही लिहिलं, अमेरिकेतील एक आपले व्ह्यूअर्स आहेत जे पाहतात रोज दर गुरुवारी, त्यांनी असं लिहिलं की मी ठरवते की आज एक प्रश्न विचारायचा आहे, तो मला लिहायचा आहे तुम्हाला, आणि त्याच प्रवचनात त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. असं होतं, पण प्रश्न जर मनात तुम्ही ठेवून दिलात, उत्तरच नाही घेतलं, तर ते निरुत्तरित असलेला प्रश्न हळूहळू नकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तित होऊन हळूहळू कदाचित या प्रवचन बघण्यापासून तुम्हाला वंचित व्हावं लागेल, तुम्हाला लांब जावं लागेल. म्हणून कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न नक्की लिहा. प्रशंसा नाही केली तरी चालेल. मी चांगलं करतोय, वाईट करतोय, स्वामी ठरवतील, स्वामींना माहित आहे, वाईट वाटून घेऊ नका. मला किंवा माझ्या स्वामींना तुमच्या मनामध्ये अडी, प्रश्न किंवा समस्या जर असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि अनेक स्वामी भक्त आपल्याला जोडायचे आहेत. स्वामी म्हणजे स्वतः मी, प्रत्येकामधला असलेला हर एक, हर हर महादेव, हरे राम हरे कृष्ण, जे मी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येकात असलेला जो परमात्मा स्वरूप, परमात्म्याचा अंश जो आहे, त्याच्यापर्यंत हे प्रवचन कसं पोहोचेल, हीच तुमची सेवा असेल. आणि ही सेवा तुम्ही कशी करता यावर सगळं काही अवलंबून आहे. गेल्या गुरुवारपासून पहिला भाग फेसबुकवर सरळ मी पोस्ट केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. अनेक सद्गुरु भक्त तो पाहत आहेत. तिथे सुद्धा जर प्रश्न आले तर त्या प्रश्नांची सुद्धा उत्तर मिळतील. पण आजचा हा जो गुरुवार आहे,
आज आपण या गुरुवारी इथे थांबूया. तुम्ही म्हणत असाल ध्यान धारणा नामस्मरण नवीन नवीन काही शिकायचं असतं आम्हाला, तुम्ही म्हणाला होतात, तर हो, तर पुढच्या गुरुवारी आठवणीने लक्षात ठेवा, विसरू नका, मी तुम्हाला मानस पूजेवर बरंच काही सांगणार आहे, ती कशी करावी आणि ध्यान धारणा आणि मानस पूजा यांची सांगड घालून एक तुम्हाला नवीन प्रयोग करायला सांगणार आहे. तो प्रयोग मी तुम्हाला शिकवणार. तर पुढच्या गुरुवारी नक्की भेटूया. मानस ध्यान मानस पूजा या प्रयोगाबद्दल जाणून घेण्यासाठी आणि आपल्या हा जो सिद्धांत आहे कर्माचा सिद्धांत हा सुद्धा आपण पुढे नेऊया. तोपर्यंत सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.